हरे कृष्ण. हरे कृष्ण. आजच्यामध्ये हरे कृष्ण आलेल्या सगळं भक्तांचं स्वागत आहे. आज विशेष अतिथी आलेले आहेत आपल्याकडे, ज्या अमृता माताजी नयना माताजींचे गुरु हबप कोले महाराज, निवृत्ती महाराज जे संस्थान त्याचे माजी अध्यक्ष, त्याचं हबप पोटे महाराज हे पण आलेले आहेत. तर ह्या दोघाही संतांचं आपल्या भागवत कथेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आणि खरं कथा करण्याचा आनंद भगवत भक्तामध्येच असतो. ज्यांना भगवत कथेचा रस असतो तर ते त्या रसाला दोन्ही रस जाणवू शकतात, तेव्हा त्या कथेला आनंद येतो. आणि त्यामुळे आज माझं परम भाग्य लागलेलं आहे की आज ह्या दोन्ही संतांच्या संघामध्ये मला कथा करण्याचा विशेष लाभ भेटणार आहे. कारण की भगवंत जेव्हा वेदव्यासासारखे नारद मुनी, वेदव्यास, जर वेदव्यासांचे गुरु कोण होते? नारद मुनी होते. आणि नारद मुनी वेदव्यास हे दोघंही विद्वान असताना 16 वर्षाचे जे विरक्त चुडामणी वैराग्याचे मूर्तिमान स्वरूप सुखदेव गोस्वामीच्या सभेमध्ये कथा ऐकली होती. तर कथा ऐकताना आता ते वृद्ध, ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध पण आहेत. आणि मी त्यांच्यासमोर छोटा पक्षी आहे आणि ते आकाशासमोर एक गरुडा समान आहे आणि मी चिमणी समान आहे. तर मला थोडंसं दडपण आलं आहे त्यांच्या सान्निध्यात कथा करायचं. कारण की एखादा गुरुवर्ग बसलेला असतो आणि नवीन विद्यार्थी असतो, त्याला दडपण असतं. तसंच ते एवढ्या संप्रदायाचा अनुभव कीर्तन प्रवचनात माध्यमातून समाज प्रबोधन करतात. जेव्हा मी त्यांच्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन घेतलं तर मला ही जी माहिती भेटली, महाराज आशीर्वाद द्या कथा करण्यासाठी. कारण की श्रीमद भागवतम हा ग्रंथ एक आकाशाश्रम समान आहे. सुत गोस्वामी म्हणतात की तिथे आपल्यासारखा एक छोटा पक्षी किती उडू शकेल? काहीच नाही. आणि ह्या सागर, हे जे भक्तिरसाम्र सिंधू नावाचा सागर आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे मासे असतात, ते पण किती पोहणार त्याच्यामध्ये. त्याचप्रकारे हा जो भागवत ग्रंथ आहे 7 दिवसामध्ये, आज तर आपले शेवटचा दिवस आहे, पण मला वाटलं 12 स्कंद पूर्ण करून घेऊया. आणि शिंदे परिवारानं मला परमिशन दिले, माताजी सगळ्या परिवारांचा मी खूप आभारी आहे हृदयपूर्वक. कारण की खरे हितचिंतक तुम्ही आहेत. कारण 7 दिवस तुम्ही मला कथा करण्याची संधी दिली ह्या दिवसामध्ये. आणि ह्या जगात सगळ्यात मोठे उपकार कोणते असतात माहिती आहे का? जो व्यक्ती भगवत भक्तीमध्ये लावतो, कृष्ण कीर्तन हरिनाम जप करण्यासाठी, कथा कीर्तन करण्यासाठी, तो खरा उपकारी आहे. जगातल्या वस्तू शरीरावर नष्ट होऊन जातात, पण भगवत कथेत लावलं ते शाश्वत धन नाही का ते भेटतं. आणि ह्या सगळ्या शिंदे परिवारानं नाही का जे धन होतं ते आम्हाला दिलेलं आहे. तर मी त्यांचा ऋणी आहे की त्यांनी मला ही कथा करण्याची संधी दिली. तर काल 9व्या स्कंदाच्या आपण याच्यापर्यंत आलो होतो आणि 9व्या स्कंदाच्या बऱ्याच वंशावळीचं आपण काही वर्णन केल्यानंतर शेवटी जमद अग्निपुत्र परशुरामाचं वर्णन केलं. आणि परशुरामाच्या कथेनंतर सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला वेगवेगळ्या वंशावळीमध्ये सांगतात. आणि त्याच वंशामुळे ते 7व्या पिढीमध्ये, आयुच्या 7व्या पिढीमध्ये पुरुरावचा पुत्र, आयुचा दुसरा पुत्र नहुस झाला होता. आणि नहुसच्या नंतर यती आणि यतीच्या नंतर ययाती. नहुस हा भगवंताचा भक्त होता, पण जेव्हा इंद्राला शाप देण्यात आला होता मागच्या कथेमध्ये उत्तरासुराच्या वधानंतर, तर 1000 वर्ष त्यावेळेस ते पाण्यामध्ये लपून बसले होते कोण? इंद्रदेव. आणि लपून बसल्यानंतर त्यावेळेस स्वर्गाचं डिपार्टमेंट कोणी सांभाळायचं? तर हा सगळ्यात पुण्यवान राजा होता नहुस. त्या नहुसला नाही का त्या पदावर बसवलं होतं. आणि नहुसला जसं त्या पदावर बसवलं इंद्राच्या, तर त्या पदाचा प्रभाव त्याच्यावर लगेच पडला. कारण ज्याला जे पद भेटतं आहे त्या पदामुळे त्याला अहंकार, अभिमान येतो. आणि ह्या जगातल्या सगळ्या वस्तू त्याच्या भोगासाठी असतात. त्याचप्रकारे जेव्हा नहुसला हे सगळं भेटलं होतं, स्वर्गाचं सगळं राज्य भेटलं होतं, आणि भेटल्यानंतर त्याला वाटलं की एक गोष्ट भेटली नाही मला, जी इंद्राची पत्नी सची, आणि तिचा मला भोग करायचा आणि ती का भेटत नाही. आणि जेव्हा त्यानं सांगितलं आपल्या दूतामार्फत जाऊन सांग की आता तू इंद्रपद मला भेटलं नाही, मी राजा आहे, आता तू माझी राणी हो. त्यावेळेस तिला जेव्हा ही बातमी कळते किंवा हा निरोप भेटतो, तेव्हा ती अतिशय विचलित होती आणि दुःखी होती. त्यावेळेस ती अगस्त्य ऋषीकडे जाते, आपल्या त्यांचे गुरु बृहस्पतीकडे जाते की गुरुदेव काय करायचं. हे तर जेव्हा त्या सभेमध्ये त्यांच्या सप्तऋषी होते,
अगस्त्य मुनी, दुर्वासा मुनी असे दिग्गज लोक त्यांच्या सभेमध्ये होते. तर त्यावेळेस म्हणले, कन्या घाबरू नकोस, काहीतरी योजना करू. तू जाऊन नहुषला सांग की जे सप्तऋषी आहेत ना तुझ्या सभेमध्ये, त्यांना जर पालखीहून जर घेऊन आलास तर मी तुझ्याशी संग करीन. मग ठीक आहे. आणि मग सचिनं जसं सांगितलं नहुषला की मी तुमची राणी होण्यास तयार आहे, पण एक आट आहे, जे सप्तऋषी विनाकारण प्रसाद खाऊन नाही का आपल्या सभेमध्ये बसले असते त्यांना काय करा तुम्ही घेऊन या. तर मग ठीक आहे. आणि मग हा नहुष म्हटला, सप्तऋषी तुम्ही असेच सभेमध्ये बसले असं मला नाही का सच्चीकडे घेऊन जा, तुम्ही पालखी वडा. आणि मग एक साईडला अगस्त्य मुनी, एक साईडला बृहस्पती, दुर्वासा मुनी, त्याच्यानंतर अशी देवल असे रथी महारथी घेतले होते. आणि जात असताना त्याच्यामध्ये कामवासना एवढी उत्तेजित झाली म्हणजे ज्याचा काममंद व्यक्ती असतो ना तो बधीर होऊन जातो. कामईशा क्रोधेशा रजगुणा समोद्भवा महाशिवनो महापापा नित्येन वैरीना, तो वैरी होऊन जातो माणसाचं काम. आणि त्याच्यामुळे काय होते, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. तसं राजा नहुची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि भ्रष्ट झाल्यानंतर तो मला सर्प लवकर चला सर्प म्हणायचं ना अगस्त्य मुनी लात मारायचा. अगस्त्य मुनी बऱ्याच वेळा सहन केलं आणि सहन केल्यानंतर सर्प लवकर चला. आणि काही काळ गेल्यानंतर अगस्त्य मुनी म्हटले सगळ्याला थांबा, म्हटले याला उतरा खाली. तो सर्प म्हणतो पुढची येऊनी काय होईल, तो सर्प होईल. आणि मग नहुष नाही का जेव्हा त्यांना शाप भेटला ते ठिकाणावर आले. म्हणून या जगामध्ये प्रकृती आपल्याला कोणतंही जर पद मान सन्मान भेटला आणि त्याच्यामध्ये आपल्याला गर्व झाला तर प्रकृती आपल्या जीवनामध्ये कोणतरी अरेंज करते की त्याला आपल्याला खालच्या ग्राउंडवर आणण्यासाठी. तर त्यामुळे आपल्याला जे भेटलं आहे त्याच्यामध्ये कधीही त्या रूपाचा असो, ज्ञानाचा असो, धनाचा असो गर्व करता कामा, ज्ञानाचा पण नसला पाहिजे. कारण की या जगामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी विद्वान लोक असतात आणि आपण जे कार्य करतो त्याच्यात आपला एकमेव हेतू असला पाहिजे की आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आणि वैष्णवाच्या प्रसन्नासाठी जर कार्य असेल त्याचं ते फलीभूत होत असतं. तसं राजा नहुषला जे सर्प भेटला आपल्या खालच्या स्तरावर आला आणि तो क्षमा याचना करू लागा अगस्त्य मुनीला. ते म्हटले काय नाही, तुझ्या कुळामध्ये जेव्हा येतेन, तुझ्या वंशामध्ये कोण येतेन, पांडू महाराजाचे पुत्र, त्याच्यामध्ये जे प्रश्नाचं उत्तर होईन तुला. आणि युधिष्ठिर महाराज त्या प्रश्नाचं भीमाला नाही का ते आवळून घेतात नहुष सर्प होऊन. आणि मग युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्न उत्तरामध्ये त्यांना ते मुक्त करतात. मग नहुष गेल्यानंतर त्यांचा दुसरा पुत्र होता यती. तर त्यावेळेस आयु महाराजांनी सांगितलं की तू काय कर, हे राज्य तू घे नहुषच्या नंतर. तर यती म्हटलं मला राज्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे किंवा मला काही इच्छा नाही, मला वैराग्याचे जीवन जगायचं. आणि मग त्याच्यानंतर ययातीचा नंबर येतो. आणि ययातीचा नंबर आल्यानंतर ययातीचा नंतर संयाती, आयाती, इयाती आणि कृती असे 6 पुत्र होते. आणि मग ह्या जगाचं सगळं दिल्यानंतर ययाती राजा मानला. आणि ययाती राजा बनल्यानंतर हा राजा अतिशय धार्मिक होता. तर त्याच राज्यामध्ये एक वृषप्रव नावाचा राजा होता. तर त्याचे गुरु होते शुक्राचार्य आणि शुक्राचार्याची पुत्री होती शर्मिष्ठा आपले देवयानी आणि ऋषीपर्वाची कन्या होती शर्मिष्ठा. ह्या दोघी चांगले अतिशय मैत्रीण होत्या. रोज खेळायच्या, बागडायच्या, त्यांचा नित्यनेम कर्म चालायचा. राज्य करीत असताना राजा ययाती चांगलं राज्य करीत असताना त्यांना पहिले 2 पुत्र झाले आणि 2 आणि हिला 3 पुत्र झाले. आणि त्याच्यामधला एक पुत्र होता यदू. आणि त्याच्यातले जे काही पुत्र होते तर एक दिवस देवयानी बघती की माझ्या पतीसारखे हे 2-3 मुलं दिसतात ते कोणाचे आहेत, सुंदर आहे. तर त्यांचं तारुण्य जर पाहिलं आणि रूपाचं जर पाहिलं तर दासेनं विचारलं. दासे म्हटलं आम्हाला सांगता येणार नाही. पण एक दिवस राजा ययाती येत असताना त्यांच्या मागे हे मुलं येताना पाहिलं. त्यावेळेस देवांनी विचारलं ही मुलं कोणाची आहेत. आणि त्यावेळेस तिला कळतं की हे जे सगळे मुलं आहेत ना ते शर्मिष्ठाचे आहेत. आणि जसं शर्मिष्ठा म्हणतं राग आला कोणाला, देवयानीला. आणि राग आल्यानंतर ती लगेच आपल्या वडिलांकडे, आणि राजा ययाती म्हणतो थांब जाऊ नको, आपण जे काही भांडणं झाली इथं सोडून जाऊ, तिकडे जाऊ नको. कारण तिथे गेल्यानंतर जो प्रकोप त्यांना माहीत होतं की त्या सासरे भावाचा काय स्वभाव आहे, सूर असुर आणि ससूर हे कसं अवस्था होते. तर गेल्यानंतर जेव्हा ती वार्ता कळते शुक्राचार्यांना तर शुक्राचार्य म्हणतात की तू काम भोगण्यानं एवढा लिप्त झालेला आहे की तुझं नाही का यवन सगळं जाईन, तुझं तारुण्य सगळं निघून जाईल. त्यावेळेस ययाती राजा म्हटलं की हे मुनी, हे ऋषीवर, तुम्ही माझ्या जीवनामध्ये मला भोग करण्याची वासना अजून संपलेली नाही आणि तुमची कन्या अतृप्त आणि मी पण अतृप्त आहे.
पण असं काहीतरी मला मार्ग द्या की त्यामधून मी काय करेन, पुन्हा मला त्या जो इंद्रिय भोग घ्यायचा आहे त्याचं काय होईल. तर त्यावेळेस ते काय म्हणतात की तुझा एखादा जो पुत्र असेल त्या पुत्राकडे जा आणि त्या पुत्रापैकी एकाकडून जवानी जर घेतली तर तुला नाही का ती तारुण्य भेटून तू तुझ्या जीवनाचा हे कर. त्यावेळेस राजा पहिल्यांदा यदूकडे जातात आणि यदूकडे गेल्यानंतर यदू म्हणतो की पहिल्यांदा हो उत्तर देतात, पण ते म्हणतात की मला भगवान विष्णूंची भक्ती करायची आणि माझे जीवन असंच मला इंद्रिय भोगामध्ये घालायचं नाही, म्हणून त्याने नकार दिला. म्हणून ते दुसऱ्या मुलाकडे गेले, तुर्वसूकडे. तुर्वसू पण नाही म्हटला. आणि नंतर शेवटी त्याच्यानंतर दुहो, अनु आणि पुरू. तर दुहो आणि अनु म्हटले आम्ही पण नाही देणार. तो शेवटचा जो पुरू होता लहाना, तो म्हटला पिताश्री, जो मुलगा आपल्या पित्याच्या आज्ञा पालन करीत नसेल तो पुत्र आणि मूत्र एका स्थितातून येतात. जर पुत्राने पू नामक नरकातून आपल्या पित्याचा उद्धार नाही केला तो मूत्रा समान म्हटल्या जाते. म्हणून हे पिताजी, तुमची इच्छा आहे, माझं तारुण्य तुम्ही घ्या आणि जेवढं तुम्हाला तुमच्या जीवनाचा भोग घ्यायचा तुम्ही ते घ्या. आणि मग ययाती राजा एवढा प्रसन्न होतो आणि त्याला आशीर्वाद देतो, मला हरकत नाही. आणि मग 1000 वर्ष त्याचे तारुण्य घेतात पुरूचं. आणि पुरूचं 1000 वर्ष तारुण्य घेतल्यानंतर जीवनातला जेवढा भोग करायचा तेवढा भोग केला. आणि केल्यानंतर त्यावेळेस त्यांनी मोठमोठे यज्ञ केले, कर्मकांडाचे यज्ञ केले, तपस्या केल्या, सगळ्या गोष्टी केल्या. पण त्यावेळेस त्यांचा आत्मसाक्षात्कार काय झाला, तर ते म्हणतात की जशी अग्नी वाढत राहते, त्या अग्नीमध्ये घी तूप टाकल्यानंतर ती शांत होतच नाही, त्याचप्रकारे या जगातलं जे मैथून सुख आहे, इंद्रिय भोगाचं सुख आहे, ते कधी संतुष्ट होऊ शकत नाही. बाहेरून तर ते भोगाचं वर्णन, पण आंतरिक ते भगवान विष्णूला प्रार्थना करू लागली, भगवंता याच्यातून एकमेव मार्ग आहे की तू मला मुक्त कर. आणि करीत असताना ही प्रार्थना कर. 1000 वर्ष गेल्यानंतर त्यांना विरक्त आले ह्या जीवनात की आता याच्यात काहीच रस नाही, माझे इंद्रिय संतुष्ट होत नाही आणि दिवसेंदिवस मला त्याची इच्छा वाढत चाललेली आहे. म्हणून भगवंता माझ्यावर काहीतरी कृपा कर, व्यासना कर. आपल्याला शिकायचं आहे की या जगामधला जर ह्या भोगातून संतुष्ट, कारण आध्यात्मिक प्रगती करायचं असेल तोपर्यंत कामवासनेवर नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का बरं 9व्या स्कंदामध्ये सगळे स्कॅन्डल सांगितलेले आहेत, सगळे स्कॅन्डल सांगले, पण त्याच्या 10व्या स्कंदामध्ये रासपंचाध्याय, त्यामध्ये ह्या जगातलं जे काही भोग तुम्ही घेतात त्याची दुःखामध्ये परिणती होती. पण जेव्हा भगवंताचे रासलीला ऐकतात तर ह्या जगातल्या इंद्रिय वासनाची जी इच्छा आहे ती नष्ट होते. म्हणून काम आणि भगवंताचं प्रेम याच्यामधला फरक आहे. फरक हे की काम ही शरीर स्तरावर आहे आणि प्रेम हे आत्म्याच्या स्तरावर आहे. म्हणून भगवंताची जी रासलीला आहे ती भौतिक जगाच्या जे तथाकथित जी इंद्रियतृप्ती त्याच्या पलीकडे रजो ह्या जगातल्या रजो आणि तमोच्या आधारित आहे. पण भगवंताची रासलीला आहे ते विशुद्ध सत्व वासुदेव तत्वामध्ये मोडल्या जाते. त्यामुळे हे देवाने आता राहिलेला जो वेळ आहे तो भगवत सेवेत आपण कसा व्यक्त करू याच्यासाठी हे कर. आणि त्या टायमाला शब्द वापरला, जसं आपण टॉयलेटमध्ये जातो मलवत, 3 शब्द वापरले भागवतामध्ये जर गहन अभ्यास केला तर, श्लोक टू श्लोक पाहिलं तर. जसं बाथरूममध्ये गेल्यानंतर आपण त्याला पाहत नाही तसं त्याने सगळं राज्य, संपत्ती, मान सन्मान सगळं सोडलं आणि भगवंताच्या भक्तीमध्ये ययाती महाराज आणि देवयानी लागले. आणि लागल्यानंतर तिथून ती कथेचं वर्णन केल्यानंतर सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की ह्या कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनात पण वैराग्य निर्माण झालं पाहिजे. कारण की कोणतीही गोष्ट 3 प्रकारच्या कॅटेगरी असतात. एक ऐकून सुधारणारे, दुसरे पाहून सुधारणारे, तिसरे कृती करून सुधारणारे, आणि चौथी काय, सगळं करतात, मार खातात, फटके खातात पण सुधरत नाही. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात की जे ऐकून सुधारणारे ते सर्वोत्तम म्हटलेले आहेत. तर ह्या जगातला आपण भागवत कथा ऐकल्यानंतर नाही 7 दिवस झाल्या, उद्याचा दिवस संपला, भांडारा खाल्ला, नाही. ह्या कथा आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करायच्या, व्यावहारिक जीवनात नाही. आता मी ऐकलं ह्या कथा, वर्षानुवर्षे कथा ऐकतात, पण तुम्ही जीवनात जर प्रात्यक्षिकपणे नाही करणार तर त्या सगळ्या कथा श्रमी केवळ होईल, केवळ मनोरंजन होईल, त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काही होणार नाही. त्यामुळे आत्मसात करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. आणि मग केल्यानंतर पुढे त्याच वंशवळीमध्ये राजा रंतीदेव येतो. भरद्वाजानंतर 4थ्या पिढीत राजा रंतीदेव येतात. राजा रंतीदेवाचं जर चरित्र पाहिलं गेलं तर भरत वंशावळीमध्ये राजा रंतीदेव हे भगवंताचे महान भक्त होते आणि त्यांनी संपूर्ण राज्य, संपत्ती, धन, जमीन जुमला, सोनं नाणे सगळं दान धर्मामध्ये घातलं होतं.
अक्षरशः एक अशी परिस्थिती आली की त्या परिवाराला सुद्धा खाला काय राहिलं नाही, राजाला आणि राणीला, मुलांना पण राहिलं नाही. तर राजा शेवटी जे काही मधुकरी मागायचा त्या मधुकरीमध्ये जीवनयापन करायचा. एक दिवस त्यांनी 48 दिवसाचं व्रत धारण केलं आणि ते व्रत कसं होतं, निर्जला होतं बरं. 48 दिवस म्हणजे 48 म्हणजे 2 महिने. 48 दिवसाचं व्रत धारण केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आज व्रताची आपण काय करू, समाप्ती करू किंवा उद्यापन करू. आणि मग करीत असताना ते एकच म्हणायचे, भगवंता की हे माझं जीवन भेटलं आहे, शेवटच्या क्षणापर्यंत मी समाज कल्याणासाठी जगासाठी कसं व्यतीत करू ही प्रार्थना करायची. आणि दुसऱ्याचे दुःख मी कसे घेईन आणि माझं सुख मी दुसऱ्याला कसं देईन असं ते नेहमी भगवान श्री हरीला प्रार्थना करायची. म्हणून आपल्याला एक प्रिन्सिपल शिकायला भेटतो की आपण किती दुसऱ्यासाठी जगतो. राजा रणतीदेवचं पाहिलं तर अख्खं जीवन दुसऱ्यासाठी गेलं. आणि त्यावेळेस जेव्हा ते म्हणतात की सगळ्यांचं दुःख मला भेटो, जसं आमचे एक इस्कॉनचे मोठे संन्यासी आहेत, जगभरामध्ये प्रचार प्रसार करतात. तर प्रसार करीत असताना त्यांना कॅन्सर झाला, ब्रेनचा कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर ते रोज राधाकृष्ण जे राधा श्याम सुंदर आहेत वृंदावनचे, त्यांच्यासमोर प्रार्थना करायचे. एक शिष्यानं प्रश्न विचारला की गुरुदेव तुम्ही कॅन्सर झालेला आहे पण तुमच्या चेहऱ्यावर हास्यच राहते नेहमी, तुम्हाला एवढ्या हाडाच्या वेदना होतात, एक थोडंसं जरी हल्ले तर तुम्हाला भयंकर पेन होतो, पण तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर हास्य काय. त्याने 2 गोष्टी सांगितल्या. एक म्हटले की आता मला भौतिक जगात राहण्या भगवत धामात जायचा त्याचा मला आनंद होतो आहे. आणि दुसरं मी भगवान राधा श्यामसुंदरला एकच प्रार्थना करतो की जेवढे माझे शिष्य आहेत त्यांच्या जीवनातले जेवढे संकट समस्या येतात त्या सगळ्या शेंचं पाप मला भेटावं, कारण ते भक्तीमध्ये चांगली भक्ती करू शकेल असं रोज प्रार्थना करायची. आणि जसं जसं त्यांचा कॅन्सर्स वाढत होता, पूर्ण बॉडीमध्ये त्यांचा बोन कॅन्सर झालं, एवढं भयंकर वेदना. डॉक्टर म्हटले की हा माणूस जगतोच कसा आहे. हा तर 1 महिना पण 6-7 महिने महाराज नाही का रोज श्यामसुंदरला प्रार्थना की माझे जेवढे भक्त आहेत, जेवढे भगवंताची भक्ती करणारे भक्त आहेत, सगळ्यांचा पाप मला भेटू दे भगवंता, कारण त्यांच्या जीवनामध्ये भक्तीमध्ये बाधा नको यायला. काय उच्च स्तर आहे हो. एवढं सोपं नाही, हे काही साधारण भौतिक जगातले व्यक्ती नाही करू शकत, हे मुक्त जीवात्माच करू शकतात. जे ब्रह्मभूत अवस्थात, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचतीन कांक्षेती सम सर्वेषु भूतेषु मद भक्ती लभते परम. जे ब्रह्मभूत जे जीवभूत आहेत या जगामधले ते नेहमी दुःख भोगणारेच आहेत, कारण इंद्रिय तृप्तीवर जीवन जगतात. पण जे ब्रह्मभूत म्हणजे नेहमी भगवत भक्तीमध्ये तल्लीन असलेले लोक ते नेहमी ह्या स्तरावर नसतात. प्रसन्न आत्मा स्वतःमध्ये प्रसन्न असतात, कारण ते जगातल्या वस्तूशी आनंदित नसतात, तर त्या भगवंताच्या भक्तीमध्ये प्रसन्न आत्मा. न सोचतीनं कांक्षती, त्यांना सुख होत नाही, दुःख बी होत नाही, मान अपमान बी होत नाही, कारण त्याच्या पलीकडे गेले असतात. आणि त्यांची दृष्टिकोन कसा आहे, सम सर्वेषु भूतेषु, सगळ्यांना समान दृष्टी. भूतेषु म्हणजे काय, भूतप्रेत नाही तर जीवात्मा जेवढे सजीव आहेत त्यांना त्या समान दृष्टीने पाहतात. कोणाला खाली वरती, काळा वरा उंच, ज्ञानी अज्ञानी हे न पाहता त्याच भावने पाहता ह्या भगवंताचा अंश आहे. आणि कसा त्याला स्तर देतात, मम वांचे जीवलोके जीवभूत सनाता, हे अंश आहेत माझे. कारण त्या भगवंताच्या चेतनेमध्ये जो असेल तो समान दृष्टीने पाहू शकतो. आणि जर भगवत चेतनेत नसेल तो त्या जगातल्या नाही का माणसाच्या पदानुसार व्यवहार करायला शिकतो. तर असे रानतीदेवांचं जीवनचरित्र होतं. आणि ते म्हणायचे की सगळ्यांचं त्यांच्या जीवनामध्ये परीक्षा पाहू. आणि जेव्हा ते व्रत सोडित होते तर त्यावेळेस पहिल्यांदा काही ब्राह्मण आले. आणि ब्राह्मण आल्यानंतर त्याने जो दूध भात केला होता त्याच्यातला अर्धा दूध भात काय केला, त्या ब्राह्मणाला दिला. मग राहिलं काय, अर्धा भात राहिला, अर्धा दूध भात प्रसाद राहिला, तो बी मधुकरीतून भाटलं. आणि त्यावेळेस एक अतिथी आला. अतिथी आल्यानंतर त्या अतिथीला पुन्हा त्याच्यातला अर्धा दिला. आणि दिल्यानंतर पुन्हा त्याच्यातला जो चौथा हिस्सा राहिला, तिसरा आपला अर्धा दिला आणि चतकोर राहिला. चतकोर राहिल्यानंतर त्यावेळेस पुन्हा एक नाही का कोण आलं, शूद्र आला कुत्र्यांना घेऊन. आपलं शूद्र आला, म्हणला की राजा मी भूक लागलेली आणि 8 दिवसापासून काही खाल्लं नाही, मला काहीतरी द्या. त्यावेळेस राजारान ते देऊन ते पण प्रसाद देऊन टाकला. मग शेवटी ठरवलं की आता पाण्याने मी उपवास सोडेल. आणि जसं पाण्याने सोडायचं जातो त्यावेळेस एक चांडाळ काही कुत्र्याने घेऊन आला. म्हणजे महाराज आणि यांना भयंकर ताणलेलं 48 दिवसाचं व्रत. त्यांचं बघा शरीर कसं क्रूज झालं. आणि जसं क्रूज झाल्यानंतर
ते म्हणले महाराज मला खूप तहान लागलेली आहे, मला तुम्ही काय करा पाणी द्या काहीतरी. आणि रानती देवानं काय केलं ते पाण्याचा पेला पण देऊन टाकला. भगवंताची जशी इच्छा आहे त्या अवस्थेमध्ये राहीन हरकत नाही. आणि मग दिल्यानंतर भगवंताला प्रार्थना करू लागले, भगवंता असंच माझं जीवन दुसऱ्यांच्या कल्याणासाठी लागू दे शेवटच्या क्षणापर्यंत, तरच माझ्या जीवनाची परिपूर्ण. काय प्रार्थना असते, कारण हे नम्रतेचं स्वरूप आहे, असं समजू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की जे पोटात आहे तेच बाहेर येते. आपण जे खाल्लं वॉमिटिंग केली तर जे डाळ राईस खाल्ले ते डाळ राईसच पडेल, गुलाबजाम खाल्ला तर गुलाबजाम पडेल. म्हणून आपल्या जीवनात काय आपण कसे बोलतो कसे वागतो याचा अर्थ आपल्या मनामध्ये आपल्या व्यवहारामध्ये काय तेच बाहेर पाडणार आहे मायबापांनो. म्हणून आपलं जीवन असं सात्विकमय असलं पाहिजे, दुसऱ्याच्या कल्याणासाठी वापरलं आहे. आमचे वरिष्ठ नेहमी सांगतात तुमचं शरीर तर झिजत चाललेलं आहे, झिजणारच आहे, पण तुम्ही कोणासाठी आणि कसे झिजवतात हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मग रानती देवाने सगळं दिल्यानंतर त्यावेळेस ब्रह्माजी शिवजी चंद्र हे सगळे देवदेवता प्रसन्न झाले. म्हटले की आम्ही तुझी परीक्षा पाहत होतो आणि त्या परीक्षेमध्ये तू काय झाला, पास झाला आहे. आणि मग पास झाल्यानंतर तिथे त्यांना म्हटले की काय वरदान पाहिजे, तर ते एकच वरदान म्हटले की नेहमी माझी मती भगवान विष्णूंच्या किंवा श्री हरीच्या लागू द्या. आणि हे दिल्यानंतर पुढे भरत महाराजांनी यदुवंशाची वंशावळीचं खूप डिटेल्स वर्णन करतात. आणि डिटेल्स केल्यानंतर शेवटी महाराज यदूच्या वंशावळीमध्ये भगवान कृष्ण येतात. आणि मग कृष्ण आल्यानंतर त्याच्यामध्ये काही सुंदर प्रार्थना आहेत. 9व्या स्कंदामध्ये जर पाहिलं तर जे नारद मुनींचा जर प्रसंग इथं फोटो दिसत असेल तुम्हाला, की वेदव्यासांची जी मी कथा सांगितली जांबालीची सुखदेव गोस्वामी, तर भगवंत द्वारकेहून आले आणि सुखदेव गोस्वामीला सांगितलं की तुम्ही आता अस्वस्थ व्हा, मायाचा कोणता प्रभाव नाही. त्याचं वर्णन ह्या 9व्या स्कंदाच्या इथे करण्यात आले. आणि इथून मायातून पडले. आणि पडल्यानंतर मग तिथे कशा सुंदर सुंदर प्रार्थना केलेल्या भगवंताच्या पुरुषोत्तमाच्या. तर आपण 5 मिनटं भजन करूया. राधे राधे गोविंद गोविंद राधे, 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 गोविंद गोविंद राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद राधे, राधे 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 गोविंद गोविंद राधे, गोविंद राधे गोपाल राधे, गोविंद राधे गोपाल राधे, राधे राधे गोविंद गोविंद 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 राधे,
गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे आपले 9 स्कंद पूर्ण झालेले आहेत आणि आता आजचा वेळ आणि उद्याचे वेळ 3 स्कंद पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. कारण की सगळ्यात भागवताचा मुकुटमणी म्हटलेला दशम स्कंद आहे आणि भगवंताचं मुखकमलाची तुलना ह्या दशम स्कंदाची करण्यात आलेली आहे. तर ह्या दशम स्कंदामध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर सुंदर भगवान श्रीकृष्णाच्या लीला आहेत. येथे चांसकला पुंस कृष्ण सुस्व भगवान हां इंद्रा याकुलम लोके मृडयंती युगे युगे. भगवंत प्रत्येक युगामध्ये अवतरित होतात. कशाला? तर येथे चांसकला पुसना कृष्ण सुस्वयं भगवान. भगवंत वेगळ्या युगामध्ये इंद्राच्या मदतीला धावून येतात. पण ह्या ठिकाणी दशम स्कंदामध्ये बाह्य कारण तर दिसते असुरांना वध करण्यासाठी, पण आंतरिक कारण सगळ्यात जास्त वर्णन करतात सुखदेव गोस्वामी. आणि याला श्रीधर स्वामीपाद, वल्लभाचार्य, श्रीपाद रामाचार्य, वीरराघवाचार्य, त्याच्यानंतर बलदेव विद्याभूषण, विश्वनाथ ठाकूर अशासारख्या महान महान व्यक्तीने जे गवड्या त्याच्यानं श्री संप्रदाय किंवा मध्वाचार्य संप्रदायाच्या अनेक टीकाकाराने ह्या भागवताच्या एक एक श्लोकाची एवढं गहन विश्लेषण केलेले की तिची आपण कल्पना नाही करू शकत. तर हे दशम स्कंदाची सुरुवात करताना सुखदेव गोस्वामीला राजा परीक्षित देतात की आता तुम्ही सगळी वंशावळी वर्णन केलेली आहे, मला भगवान कृष्णाचे चरित्र ऐकण्याची खूप इच्छा आहे, तुम्ही काहीतरी लवकर विश्लेषण करा. आणि मग करीत असताना त्यांनी एकदम असे फटाफट 5-6 प्रश्न विचारतात. काय प्रश्न विचारतात की भगवंताने कोणते कोणते अवतार घेतले. एक तर म्हणजे रोहिणीच्या गर्भातून भगवंताने जसं रोहिणीच्या गर्भातून कसं स्थलांतरित केलं हा एक वर्णन करा. दुसरं, भगवंताने वृंदावनमध्ये एवढं चांगले लीला करायचे पण वृंदावन सोडून मथुरात आले आणि मथुरामध्ये आल्यानंतर मामाचा, कारण मामा हा सगळ्यात प्रिय वस्तू असतो, मामाचा का वध केला हा दुसरा प्रश्न विचारला. आणि तिसरं, मथुरा सोडून पुन्हा भगवंताने द्वारका नगरी स्थापन का केली. आणि त्याबरोबर भगवंताच्या मला वृंदावनच्या, त्याच्यानंतर गोकुळच्या आणि त्याच्या मथुराच्या लीला आणि द्वारकाच्या लीलाचं पण विश्लेषण करा. आणि त्याबरोबर काय करा तुम्ही ह्या कथेचं विश्लेषण. तर सुखदेव गोस्वामी म्हणतात कदाचित तू नाही का 5-7 दिवस झालेले आहेत, 4 दिवस झालेले आहेत, 3.5 दिवस झालेले आहेत, तुला तहान भूक लागलेली असेल, कारण की तुझ्या तहान भुकेमुळे तुला शाप भेटला. आता तर कथेमध्ये शाप, तुला तहान भूक तर लागली नसेल. तर त्यावेळेस सुखदेव राजा परीक्षित म्हणतो की नाही सुखदेव गोस्वामी की तहान भूक नाही, मला कृष्ण कथा आतापर्यंत मी जेव्हा भगवंताच्या कथा ऐकल्या त्याच्यामध्येच मी संतुष्ट आणि तृप्त आहे. म्हणून जेव्हा भगवत भक्तीचा रस ज्याला भेटतो ना तर भौतिक जगाच्या रसामध्ये त्याला कशाचा इंटरेस्ट किंवा रस नसतो. आणि मग सुखदेव गोस्वामी म्हणतात की अरे किती सुंदर प्रश्न विचारलेले आहेत जगत कल्याणासाठी आणि मी ह्याच गोष्टीची वाट बघत होतो. आणि साधू त्यांना धन्यवाद देतात, आभार व्यक्त करतात. आणि आभार व्यक्त केल्यानंतर ते आपल्या गुरुचं स्मरण करतात. गुरु कोण आहे त्यांचे? वेदव्यास. आणि वेदव्यासांना आणि भगवंताला स्मरण करून ते कथेला सुरुवात करतात. आणि भगवंताला म्हणतात की भगवंता की मला आता तुम्ही मती द्या की तुमचं बखान करू शकेल. आणि सुखदेव गोस्वामी सगळ्यात अधिकारी व्यक्ती काय आहेत तर तिचे 3 कारण सांगतात. एक तर मी पहिल्या दिवशी जेव्हा त्यांचा जन्म झाला त्यावेळेस सांगितलं, पहिलं अधिकारी कसं की त्यांनी प्रत्यक्ष भगवंताच्या लीला पाहिल्या होत्या. कारण राधाराणीचे ते काय होते? सुख होते. आणि सुख असल्यामुळं जेव्हा राधाराणी आणि कृष्णाने सांगितलं तुम्ही इथंच थांबा आणि लीलाचं काय करा? बखान करा. आणि मग भगवंत स्वधामात गेल्यानंतर त्याने 2 गोष्टी सोडल्या भौतिक संसारामध्ये, एक यमुना नदी आणि दुसरा गोवर्धन पर्वत आणि तिसरं वृंदावन. ह्या 3 गोष्टी भगवंत आपल्या याच्यासाठी सोडलेल्या आहेत. कारण आपल्याला विश्वास यावा, कारण आपल्याला नाही काय होतं आहे, लोक म्हणतात बाप दाखवून ते श्राद्ध कर, देव दाखवण्यात आम्ही भक्ती कर. पण भगवंतानं आपल्याला प्रूफ ठेवलेला आहे की यमुना नदी आहे, वृंदावन धाम आहे, गोवर्धन पर्वत आहे. कारण की येणाऱ्या भक्ताने कलियुगाच्या लोकांनी तिथे जावं, दर्शन घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार करावा, त्यासाठी भगवंतांनी ठेवले. तर ते म्हटलं की राधाराणी विशेष करून सुखदेव गोस्वामी म्हटले हे सुख तू काय कर, भौतिक संसारामध्ये राहा आणि भगवंताची लीलाचं काय कर, तू प्रचार प्रसार कर. आणि मग ते प्रचार करण्यासाठी दुसरी कथा येते की ते सुख नाही का जेव्हा कैलास लोकामध्ये येले तर शिवजी पार्वतीला कथा सांगत होते. आणि तिथे त्या सगळ्यात भगवंतामध्ये सर्वश्रेष्ठ, भगवंताच्या भक्तामध्ये सर्वश्रेष्ठ भक्त कोण आहेत तर भोलेनाथ. त्यांच्या मुखातून ती कथा ऐकली आणि मग भोलेनाथ त्यांच्या मागे लागले. ती कथा मी डिटेल्समध्ये घेतली. आणि मग जाबलीच्या गर्भेमध्ये आता आपण जे विश्लेषण केलं ती कथेचं लिंक इथे येते.
आणि मग वेद व्यासाकून ते ऐकलं, म्हणजे प्रत्यक्षा पाहिली पण, ऐकली पण आणि त्याचं शिक्षण पण घेतलं. म्हणून नाही का इथे सुखदेव गोस्वामीला त्याचा आनंद होतो. आणि आनंद झाल्यानंतर ते आता एकदम स्फूर्तीनं नाही का कथा करण्यास सुरुवात करतात. ते म्हणतात, राजा, ज्या पृथ्वीवर असुरांचा खूप भरमसाठ नाही का भरपूर असुर राहिले आणि पृथ्वीला नाही का त्याने पापाने ग्रस्त करून टाकलं होतं. आणि एवढं ओझं झाल्यानंतर ही पृथ्वी अतिशय विचलित झाली आणि तिनं गायीचं रूप घेऊन नाही का ब्रह्माजीकडे गेले. आणि ब्रह्माजीने सांगितलं की हे पितामा, की या पृथ्वीवर विशेष माझ्या पृथ्वीवर ह्या असुराने उदंड मारला आहे, सगळा भयंकर अत्याचार चालू आहे, पापाचा दुराचार सगळा वाढलेला आहे, मला याच्यातून मुक्त करा. त्यावेळेस ब्रह्माजी आणि शिवजी आणि सगळ्या देवीदेवतांना घेऊन कुठे जातात, श्वेतद्वीपमय वैकुंठाजवळ जातात. आणि वैकुंठ लोकाच्या सागराच्या तटवर गेल्यानंतर तिथे सगळं पुरुषयुक्तचं वर्णन करतात भगवंताला. का बरं? की भगवंताचं रूपाचं दर्शन होत नाही. आणि मग पुरुषयुक्ताचं एवढं गायन करतात पण भगवंत दर्शन देत नाहीत. तर सगळे देवते तर विचलित होतात की भगवंत आम्हाला दुर्लक्ष तर करत नाहीत. आणि मग गेल्यानंतर तिथे ब्रह्माजी ध्यानस्थ होतात. आणि ध्यानस्थ झाल्यानंतर भगवंत म्हणतात की हे ब्रह्माजी, तुम्ही सगळ्या देवतेतांना सांगा की पृथ्वी तुम्ही आपल्या अंश अवतारांना नाही का अवतरित व्हा आणि माझ्या लीलेमध्ये मी लवकरच नाही का, जेव्हा हा कंस ब्राह्मणांच्या प्रती, गायींच्या प्रती आणि जे वैष्णव त्यांच्या प्रती जेव्हा अपराध करेल तेव्हा मी लगेच अवतरित होईन, तुम्ही काळजी करू नका. आणि ब्रह्मजीने तेने ब्रह्म हृदय आदि कवये, भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या श्लोकामध्ये भगवंत काय करतात, त्यांच्या हृदयामध्ये त्या ज्ञान स्फूर्ती करून देतात. आणि ज्ञान दिल्यानंतर ब्रह्माजी म्हणतात की भगवंताची इच्छा आहे की हे देवी देवतांनो तुम्ही काय करा, सगळे यदुवंशामध्ये नंदबाबाच्या, नंद जे वृष्णी आहे, अंधक आहे, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही काय अवतरण करा. आणि दुसरा ज्या देवतांच्या कन्या आहेत, आपल्या पत्नी आहेत किंवा कन्या आहेत, त्यांना सांगितलं की तुम्ही पण नाही का तिथे जन्म घ्या आणि भगवंताच्या लीलाला सहाय्य करा. म्हणून भगवंत लीला करतात तर एकटे नाही तर आपल्या नित्य पार्श्वसोबत येतात. याच्यामध्ये दोन प्रकारचे भक्त असतात, एक नित्य भक्त आणि एक साधनासिद्ध भक्त. नित्य म्हणजे ते जसं एखादा पिक्चरचं फिल्म असते, पिक्चरचं नाव वेगळं वेगळं असतात पण ॲक्टर तेच असतात, त्यांचे नावं बदललेले असतात, त्याचे नेहमी असतात बरेच, पण जे कधीमध्ये बदलणार आहेत ते वेगळे असतात. तसं भगवंताच्या लीलेमध्ये काही नित्य भक्त असतात. राधाराणी असते, बलराम जे असतात, श्रीदामा, सुदामा, यशोदा मैया, वसुदेव देवकी, हे नित्य पार्षद आहेत. आणि आपण जे साधना करणार आहेत, साधनेतून सिद्ध होतात, त्याला वैदिक भक्ती किंवा साधना सिद्धी भक्ती म्हणतात. आणि ते भक्त असतात त्यांना रागानुका भक्त म्हणतात. रागानुका ह्या शब्दाचा अर्थ स्वाभाविक भगवंताच्या प्रति प्रेम आकर्षित किंवा आसक्ती असलेले भक्त. आणि मग अशा प्रार्थना केल्यानंतर ते म्हणतात की तुम्ही जा, त्यांना साधना करून तुम्ही तिथे जा. आणि गेल्यानंतर पण ब्रह्माजी स्वतः जात नाहीत, सगळ्याला ऑर्डर सोडतात जा जा. आणि मग गेल्यानंतर तिथे भगवंत सगळ्याला गेल्यानंतर इथे जो कंस असतो तो अतिशय, त्यावेळेस सुरसेनचा जो पुत्र असतो वसुदेव, याचा विवाह जे उग्रसेनचा भाऊ आहे देवक, त्या देवकीच्या पोटी त्याचा विवाह ठरतो. कोणाचा? वसुदेवाचा विवाह देवकीशी ठरतो. देवक जो असतो उग्रसेनचा भाऊ आणि देवकीचा चुलत भाऊ कोण असतो? कंस. कंसाच्या चुलत बहिणीशी वसुदेवाचं लग्न ठरतं. आणि लग्न ठरल्यानंतर त्या लग्न अतिशय आनंदाने होतं. आणि कोणाचं जर याचं पाहायला गेलं भागवतामध्ये तर सगळ्यात जास्त प्रेम आहे ना कोणाचं होतं? कंसाचं होतं. तर सगळेजण वसुदेव आणि देवकीचा विवाह ठरतात. आणि ठरल्यानंतर तिथं अतिशय सुंदर त्या विवाहाचं वर्णन करतात. आणि त्यावेळेस देवक राजा आपल्या कन्येला नाही का खूप हुंडा देतात. आणि हुंड्यामध्ये 400 हत्ती, 1500 सोन्याने सजवलेले नाही का रथ, त्याच्यानंतर 15,000 नाही का घोडे देतात, 1800 रथ देतात आणि 200 नाही का ज्या कन्या आणि दासी देतात. असं हुंडा त्या टायमाला देतात. हुंडा डिमांड केलं नाही जात, तो व्हॉलंटरी दिला जातो. का? की मुलाला जेवढी प्रॉपर्टीची 50% प्रॉपर्टी मुलेला द्यावा. आजकाल तर एवढं डिमांड चालू आहे, त्याच्याशी लग्न आमच्या मराठवाड्यामध्ये एकरी 1 लाख रुपये हुंडा चालतो, त्याच्याशी लग्न होत नाही. अजून बी ती प्रथा भयंकर आहे. आणि आजकाल तर एवढी वाईट परिस्थिती झाली की पोरीच भेटणार. हां, लय आहे परिस्थिती, कुठं सगळीकडे झालेली आहे. पण त्या टायमाला देवकाने
देवकीच्या प्रसन्नासाठी भरपूर काही दिलं होतं. आणि दिल्यानंतर कंस होता तो रथ घेऊन चालत होता. चालत असताना जसं ढोल नगारे शंख पेनरी असं नाना प्रकारचे शुभ मंगलमय वाद्यामध्ये तो सगळं निघतात. आणि निघाल्यानंतर त्यावेळेस त्याच्या आनंदाचे अश्रू त्याच्या डोळ्यातून वाहत होते. आणि त्याला विरह होता की माझ्या बहिणीला आता मला विदाई द्यावं लागते, तिचा मला संग भेटणार नाही. आणि प्रेमाचे अश्रू आता असताना देवतांना चिंता झाली. कंसाने अप्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ह्या भगवंताचे जे आईवडील त्यांची सेवा करतो, अतिरेक सेवा केली तर भगवंत अवतरित होणार नाही. मग त्याच वेळेस ते काय करतात, आकाशवाणी करतात, अरे मूर्ख कंसा, ज्या देवकीचा तू रथ हाकतोय त्या देवकीचा 8वा गर्भ काय करेन, तुझा मृत्यूस कारणीभूत ठरणार आहे किंवा तुझा तो वध करेल. जेव्हा ही बातमी ऐकतात तर ती बातमी ऐकल्यानंतर जेव्हा त्याच्यामध्ये जो पहिल्यांदा 5 मिनिटापुरतीचं प्रेम आणि लगेच 5 मिनिटाच्या प्रेमानंतर त्याची काय अवस्था झाली,